सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. तरी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली मी व्हिडिओकडे म्हणजे डायरेक्ट मी पॉईंट्सकडे येतो. आजचा हा क्लास घ्यायचा उद्देश काय आहे म्हणजे जे तुमचं ओरलचे मार्क्स आहेत सर्व विषयांचे, ते इंग्लिश असू दे, मराठी असू दे किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स कुठल्या काय विषय असे ना, त्या प्रत्येक विषयाचं ह्या वर्षापासून तुम्हाला ऑनलाईनचे मार्क भरायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या प्रत्येक सब्जेक्ट टीचरला ते तुम्हाला काय करायचं आहे तेच मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वांना सविस्तर माहिती सांगणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही, जे तुमचं गुगल क्रोम आहे ते तुमचं कॉम्प्युटरवरती ओपन करायचं आहे आणि तिथं गुगलवरती सर्च करायचं आहे. HSC बोर्ड म्हणून सर्च करा. सर्च केलं की तुम्हाला असं पेज तिथं दिसेल. त्या पेजवरती तुम्हाला असं स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवरती तुम्हाला ह्या राईट साईडमध्ये इथं तुम्हाला असं एक लिंक दिसेल, इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स ग्रेड HSC म्हणून दिसेल. म्हणजे हा 12वीसाठी आहे, अजून 10वीसाठी सोडलेलं नाही आहे लिंक त्यांनी. ज्यावेळी 10वीसाठी त्यांनी सोडतील तुम्हाला मी परत एखादा व्हिडिओ बनवून 10वीच्या शिक्षकांसाठी खास व्हिडिओ बनवणार आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 12वीचे जे ओरल मार्क्स तुम्हाला भरायचं आहे त्याच्याच बदला आपण आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, जे इथं लिंक आहे ब्ल्यू कलरमध्ये, ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की तुम्हाला एखाद्या लिंक तिथं ओपन होईल. बघा ते लिंक कसं ओपन होतील मी आता तुम्हाला दाखवतो. तर तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक पेज दिसेल. त्या पेजवरती तुम्हाला चक्कर यूजर आय डी आणि पासवर्डचा वापर करून साइन इन करायचं आहे. आता चक्कर म्हणजे कोण? जे तुम्ही 12वीच्या एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जे तुम्हाला कॉलेजला इंडेक्स नंबर आणि पासवर्ड जे दिलेले आहेत तेच यूजर आय डी आणि पासवर्ड येथे टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे. तेच ज्यांना माहीत असेल त्यांनी तुम्ही जे यूजर आणि पासवर्ड आहे ते टाकून इथं लॉग इन तुम्ही करू शकता. लॉग इन केल्यावर किंवा साइन इन केल्यावर तुम्हाला काय दिसतं स्क्रीनवरती? असे तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, व्हॅलिडेट द ईमेल अँड मोबाईल नंबर म्हणून असं तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवरती अगोदर बघा काय दिलं तुम्हाला, शाळा किंवा ज्युनियर कॉलेज म्हणजेच मुख्याध्यापक किंवा प्राचार्याच्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर येथे टाकणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचे मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल सरांच्या इथं नंबर तुम्हाला लिहायचा आहे. ईमेल आय डी लिहा, त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाईप करा, सेंड OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ईमेल आय डी टाईप करणार, ज्यावेळी तुम्ही सेंड OTPवर क्लिक करणार तिथं तुम्हाला ईमेलवरती एक OTP येणार. त्या OTP येथे तुम्हाला टाकायचं आहे. OTP टाकून इथं व्हॅरीफाय OTP करायचा आहे. तसंच त्याचबरोबर मोबाईल नंबर टाकायचा आहे करेक्ट न चुकता. सेंड OTP करायचं आहे. त्यानंतर OTP येईल, त्या OTP तर व्हॅरीफाय OTPवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट द डाटा म्हणून इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं काय दिसेल स्क्रीन, पुढं तुम्हाला असे स्क्रीन तिथं दिसेल, डॅशबोर्ड दिसेल, ॲडमिन असं तुम्हाला 2 ऑप्शन तिथं दिसणार आहे. बघा पुढं तुम्हाला काय करायचं, ॲडमिनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲडमिनवरती क्लिक केल्यानंतर इथं युजर्स म्हणून दाखवण्यात येईल. त्या युजर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲडमिन मेनूमध्ये युजर्स उप मेनूवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड न्यू युजर्सवरती येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड न्यू युजर्स येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन कसं दिसेल, असे तुम्हाला स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवरती त्या शिक्षकांच्या तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर त्या शिक्षकांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर लॉग इन आय डी ते ऑटोमॅटिकली येईल. व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायचं आहे. माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला द युजर हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड, लॉग इन डिटेल्स हॅव बीन सेंड टू द युजर ईमेल ॲड्रेस, प्लीज चेक युअर इनबॉक्स टू प्रोसीड विथ द लॉग इन प्रोसेस. म्हणजे ज्या शिक्षकांच्या आता जे तुम्ही माहिती भरलेली आहे त्यांच्या ईमेल आय डीवरती एखाद्या यूजर आय डी आणि पासवर्ड गेलेले असतात. ते यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला परत पुढच्या लॉग इनमध्ये यूज करायचा आहे. ओके, इथेपर्यंत समजलं. अगोदर तुम्हाला ज्या 12 फॉर्म भरत असताना जे काही तुमचा यूजर आय डी पासवर्ड आहे ते यूजर आय डी पासवर्ड तिथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तेथे तुम्हाला
प्रिन्सिपल सरांचे ईमेल आय डी फोन नंबर टाकून तिथे OTP येणार, त्या OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला न्यू युजर्स ॲड करायचं आहे. न्यू युजर्स ॲड करत असताना जे तुमच्या कॉलेजमधील शिक्षकाचे करा किंवा क्लार्कचे केलं तर चालेल किंवा लॅब असिस्टंट जे कोणी असतात त्यांचं केलं तरी रजिस्ट्रेशन चालेल. कोणाच तरी कुठल्याही 1-2 शिक्षकांचे करायचं आहे. त्यांच्या ईमेल आय डीवर तेथे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळालेले आहे. आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला? पुढे तुम्हाला परत इथं युजर आय डी तुम्हाला क्रिएट झाल्यानंतर परत तुम्हाला तिथेच असणारे तुम्ही अजून प्रिन्सिपल सरांच्या लॉग इन किंवा मुख्याध्यापक सरांच्या लॉग इनवर तुम्ही असणारे अजून तेथे तुम्हाला परत एक नवीन ऑप्शन दिसेल, मेकर अँड चक्कर म्हणून तुम्हाला तिथं दिसणार आहे. बघा, मेकर अँड चक्कर तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तेथे तुम्हाला क्लिक केलं की असं तुम्हाला नाव दिसणार आहे. तुम्ही किती शिक्षकांचे नाव तिथे ॲड केले असतात त्या सर्व शिक्षकांचे किंवा युजर आय डीचे नाव तुम्हाला सर्व दिसणार आहे. तिथं त्यांच्या नावाच्या मागच्या साईडला जे बॉक्स तिथं दिलेले आहेत छोटेसे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला तिथं सेव्ह असं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक करत असताना त्या शिक्षकांना तुम्ही मेकर म्हणून सिलेक्शन करत आहे का किंवा चेकर म्हणून सिलेक्शन करत आहे, तिथे सगळे तुम्हाला असतात. तिथे व्यवस्थित बघून तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून इथं सेव्ह करायचं आहे. पुढे बघा काय करायचं आहे तुम्हाला. ते झाल्यानंतर तुम्हाला तिथून लॉगआउट करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर ज्या शिक्षकांचे ईमेल आय डीवरती मेसेज आलेले आहे ते मेसेज तुम्हाला असं दिसेल. तिथं तुम्हाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा लोगो दिसेल. त्याच्या खाली एक तुम्हाला मेसेज दिसेल, ईमेल दिसेल. त्या ईमेलमध्ये तुम्हाला असं एक लॉग इन आय डी आणि टेम्पररी पासवर्ड म्हणून तिथं दिसेल. तेच तुम्हाला यूज करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या मेसेजमध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेजसुद्धा आला असेल. तुम्हाला ह्या पद्धतीने ते दिसतंय, युअर टेम्पररी पासवर्ड इज असं म्हणून तुम्हाला तिथं दिसत असतात. जे काही ते लिंक दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली हे जे पेज तुम्हाला दिसत आहेत त्या पेजवरती तुम्हाला डायरेक्टली ओपन होईल. आता पुढं तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तुम्हाला ईमेलमध्ये आलेले युजर आय डी दिसत आहेत त्या युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे. बघा, आता तुम्हाला मेकर म्हणून त्यांनी सिलेक्ट करून तिथं आय डी बनवलेले आहे. म्हणून तुम्ही जे मेकर म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांचं येथे युजर आय डी आणि पासवर्ड ईमेलमध्ये आलेले असतात तेच इथं टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीन तिथं दिसेल. त्या स्क्रीनवरील HSC मार्क्स किंवा ग्रेड्स असं तुम्हाला इथं दिसत आहेत. येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केलं की तुमच्या कॉलेजमधील किती सब्जेक्ट आहे ते सर्व सब्जेक्ट इथं दाखवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, अगोदर ब्लँक टेम्पलेट म्हणून इथं दिसत आहे का तुम्हाला? ओके, त्या ब्लँक टेम्पलेटवरती तुम्हाला हा कर्सर घेऊन जायचा आहे. समजा तुमचा इंग्लिश सब्जेक्टचे मार्क तुम्हाला भरायचा आहे. अगोदर तुम्ही डायरेक्ट इथं मार्कवरती क्लिक करू नका. अगोदर हे जे ब्लँक टेम्पलेट तुम्हाला दिसत आहे ते तुम्हाला प्रिंटआउट करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केले की तुम्हाला ब्लँक टेम्पलेट फॉर्म PDF फॉर्ममध्ये डाउनलोड होईल. ते तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. त्या शिक्षकांना द्यायचं आहे. त्यांनी मार्क्स भरतील. त्या मार्क्स भरल्यानंतर ते बघून तुम्हाला इथं व्ह्यू द मार्क्स म्हणून आहे, व्ह्यू द मार्क्स म्हणून एडिट किंवा व्ह्यू द मार्क्स म्हणून आहे, येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झाम नंबर तर दिसत आहे. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढं तुम्हाला चौकटीमध्ये मार्क्स टाईप करायचं आहे. मार्क्स करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. असंच तुम्हाला मराठी असू दे किंवा हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन असू दे, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, त्या प्रत्येक विषयांचे मार्क तुम्हाला भरायचे आहे. ते भरल्यानंतर तुम्हाला जे तुमचं ब्लँक मार्कशीट असतात ते ब्लँक मार्कशीट असं तुम्हाला दिसत असतात. PDF फाईलमध्ये असेच ते असतात. ते प्रिंट काढून घ्यायचे. त्या प्रिंट काढून त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढं त्यांचं इथं मार्क्स तुम्हाला लिहायचं आहे. एकदम एक्स्ट्रा काढून घ्या. जर चुकलं तर तुम्हाला परत खाडाखोड न करता व्यवस्थित ते लिहून परत इंटरनल एक्सटर्नल मुख्याध्यापकांच्या सही करून ते तुम्हाला अजून पाठवायचं आहे पुढं. त्यासाठी लिहित असताना
चूक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी प्रत्येकाने. ओके. ज्यावेळी तुम्ही समजा तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला मार्क भरायचा आहे, त्यावेळी तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट पुढचा कॉलम क्लिक करणार, तुम्हाला असं पेज इथं दिसत आहे. ओके. तिथं तुमचं कुठल्या सब्जेक्ट तुम्ही मार्क भरताय स्पष्ट तिथं तुम्हाला दिसतात. समजा तुम्ही इंग्लिश भरत असेल तर इंग्लिश इथं स्क्रीनवर दिसेल. समजा तुम्ही मराठी भरत असेल तर मराठी विषय ते दिसतील. त्यानंतर तुम्ही केमिस्ट्रीचं भरत असेल केमिस्ट्री तुम्हाला दिसतील. फिजिक्स असेल फिजिक्स, असं संपूर्ण विद्यार्थ्यांचे सब्जेक्टचं नाव, त्यांचं कोड आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक्झाम सीट नंबर संपूर्ण तिथं दिसत असतात. इथं जे तुम्हाला कॉलम दिसतील त्या कॉलमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला मार्क्स व्यवस्थित भरायचे आहे. ओके. पुढे बघा. पुढे तुम्हाला जसं तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक्झाम शीटचं पुढच्या कॉलमवर तुम्हाला क्लिक करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहे. जर तुम्ही चुकीने मार्क टाकलं, समजा तुम्ही 20 पैकी 21 जरी टाकलं, तिथं तुम्हाला चौकट बॉक्समध्ये एरर म्हणून असं इथं साईडला तुम्हाला रेड कलरमध्ये स्क्रीन तुम्हाला दिसतील. ते सगळं करेक्शन करून व्यवस्थित मार्क भरून मग तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर शेवटली तर सेव्ह म्हणून असतात, तेथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्या सेव्ह केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही भरलेले मार्क्स करेक्ट असेल तर इथे तुम्हाला बॉक्स त्या पेजवरील तुम्हाला ग्रीन कलरचे मार्क तुम्हाला दिसतील. जर तुम्ही चुकीचे मार्क भरलेले असेल तर त्याच्या पुढे रेड मार्क आलेले असतात. म्हणजे मार्क्स एंट्री प्रक्रिया अजून सुरू ठेवा म्हणून तुम्हाला तिथं स्क्रीन दिसतील किंवा त्याच्यात काहीतरी एरर आहे असं तुम्हाला ते मेसेज स्क्रीनवरती दिसत असतात. हे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही विषयांचे तुम्हाला ग्रेड जरी भरायचे असेल तर पी असू दे किंवा एन्व्हायरमेंट असू दे त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेड मार्क भरायचे असतात. कुठल्या मार्कासाठी कुठल्या ग्रेड तुम्हाला भरायचा आहे तिथं तुम्हाला स्क्रीन सगळे दिसते. ते व्यवस्थित बघून तुम्हाला समजा ए ग्रेडसाठी तुम्हाला 60% अँड अबव मार्क्स जर असेल तर ए ग्रेड तुम्ही देऊ शकता. 45 to 59 मार्क्स असेल तर तुम्ही बी ग्रेड तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचा ग्रेड तुम्हाला कीबोर्डवरील तुमचं कॉम्प्युटर जे कीबोर्ड असतील त्या कीबोर्डवरती ABCD असं स्पष्ट असतात. ते कीबोर्ड तुम्ही वापरून तुम्हाला तिथं मार्क्स भरायचे आहे. आणि त्यानंतर समजा तुम्ही चुकीचे जर ग्रेड भरलं तर ते कन्सिडर होत नाही आणि ते घेत पण नाहीत. व्हॅलिड असणारे ग्रेड जे आहेत ते म्हणजे ABCDEHNAA असं एवढेच तुम्हाला व्हॅलिड ग्रेड म्हणून आहे. एवढंच तुम्हाला भरायचे आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रेड तुम्ही भरू नका. जर तुम्ही चुकीने भरलं तरी ते वैध ठरणार नाहीत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता मार्क्स सगळ्या विषयांचे भरलं त्यानंतर तुम्हाला ते चक्करला मंजूरीसाठी पाठवण्यापूर्वी सर्व पेजवर असं हिरवे टिक आलेले आहेत की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. प्रत्येक पेजवरती पेज नंबर 1 वरती ग्रीन कलरचा टिक मार्क आलेला आहे की नाही किंवा पेज नंबर 2 वरती हिरवे कलरचा टिक मार्क आलेला आहे की नाही ते व्यवस्थित खात्री करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं शेवटला तुम्हाला सेंड फॉर चक्कर अप्रूव्हल म्हणून एक क्लिक असतात तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन असे दिसेल, आर यू शुअर वांट टू सबमिट दीज मार्क्स और ग्रेड रेकॉर्ड्स फॉर अप्रूव्हल टू द चक्कर. म्हणजे तुम्ही चक्करना तुम्हाला चेकिंग करण्यासाठी तुम्ही मार्क पाठवत आहे का. लक्षात ठेवा, एखादा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर सर्व गुण किंवा श्रेणी केवळ वाचनीय होतील आणि तुम्ही आणखी कोणताही बदल करू शकणार नाहीत. जर तुम्हाला बरोबर असेल तर यस वरती क्लिक करायचं. जर तुम्ही चुकीचे गुण वगैरे एंट्री केले असेल तर तुम्हाला नो करायचं आहे. परत तुम्हाला ते एडिट करायचे, सेव्ह करायचं, मग तुम्हाला चक्करकडे पाठवायचं आहे. ओके. आता चक्करकडे तुम्हाला पाठवायचं असेल तर यस वरती क्लिक करा. येथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते डायरेक्ट मार्क सर्व चक्करकडे जाईल. ओके. ते सर्व पाठवल्यानंतर परत तुम्हाला चक्करचे ID यूज करून प्रिन्सिपल सर किंवा मुख्याध्यापक सरांना तिथं लॉग इन करायचं आहे. युजर आणि पासवर्ड यूज करून त्यांनी लॉग इन करतील. त्यानंतर
त्यानंतर त्यांच्या लॉगिनमध्ये इथं असं दिसत असते HSC मार्क्स ग्रेड. HSC मार्क्स इथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तुम्हाला त्यांना असं इथं दिसत असतील सेंड फॉर अप्रूव्हल असं स्टेटस इथे दिसेल. त्याच्या पुढचे जे पेन्सिल आहे तिथे त्यांना क्लिक करायचं आहे. एडिट ऑर व्ह्यू द मार्क्स बटनवर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर त्यांनी ते सर्व मार्क्स तिथं तपासायचं आहे व्यवस्थित. जर सर्व मार्क्स व्यवस्थित असेल तर तिथं खाली ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. ह्या बॉक्सवरती क्लिक करून इथं सेव्ह म्हणून असतात त्या सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर त्यांना असा एक मेसेज दिसेल पेज इज अप्रूव्ड असा त्यांना मेसेज दिसेल. म्हणजे पेज सत्यापित केल्यानंतर पेज अप्रूव्ड संदेश असं दिसतील. त्यानंतर त्यांनी पुढील पेजवरील प्रमाणीकरण प्रक्रियेची पुनरावृत्ती इथं करायचं आहे. म्हणजे पुढच्या पेजवरती त्यांना अप्रूव्ड घ्यायचे आहे. असं आता जस्ट केलं त्याच पद्धतीने त्यांना परत सर्व मार्क्स व्हेरीफाय करायचे. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. जर मुख्याध्यापक सरांना जरी वाटलं जर मार्क्स जास्त झाले किंवा कमी झाले त्यांनी ते मार्क्स कमी किंवा जास्त करू शकतात. जर त्यांनी कमी किंवा जास्त केल्यानंतर इथे परत बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. परत इथं पेज जसं मागेच तुम्हाला दाखवलं होतं स्क्रीन त्याच पद्धतीने तिथे त्यांना दिसणार आहे. ओके. त्यानंतर ग्रेडसुद्धा अगदी व्यवस्थित चेक करायचं आहे. चेक करून तिथं सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड करून प्रत्येक पेज अपलोड करून त्यांना घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व पेज असं अपलोड केल्यानंतर त्या पेजच्या प्रत्येक पुढं पेज अपलोड असं त्यांना तिथं मेसेज तिथं दिसतात ग्रीन कलरमध्ये. त्यानंतर बॅक आल्यानंतर त्यांना परत स्क्रीन असे दिसेल प्रत्येक सर्व विषय दिसणार. त्या प्रत्येक विषयांचे पुढं स्टेटसमध्ये अप्रूव्ड बाय द चक्कर असं त्यांना तिथं मेसेज दिसतील. प्रत्येक व्यवस्थित चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर अप्रूव्ड बाय द चक्कर असं दिसल्यानंतर इथं खाली तुम्हाला जायचं आहे. सेंड टू द बोर्ड अप्रूव्हल असं तुम्हाला इथं एक बॉक्स असणार. त्या बॉक्सवरती त्यांना क्लिक करायचं आहे. त्याने क्लिक केलं की ते बोर्डाला सर्व विषयांच्या मार्क अपलोडसाठी जाणार आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक असं मेसेज येईल. लक्षात ठेवा की एखादा मंजूरसाठी पाठवल्यानंतर सर्व गुण श्रेणी केवळ वाचनीय होतील आणि तुम्ही आणखी कोणत्याही बदल करू शकणार नाही असं तुम्हाला स्क्रीन दिसेल. तेथे तुम्हाला सर्व बरोबर असेल तर यस करायचं आहे. यसवरती क्लिक करायचं आहे. जर चुकीचं असं वाटत असेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. सर्व बरोबर असल्यास यसवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला परत एक स्क्रीन दिसेल सेंट फॉर द बोर्ड अप्रूव्हल. प्रत्येक विषयाच्या स्टेटसमध्ये सेंट फॉर बोर्ड अप्रूव्हल त्या प्रत्येक विषयाच्या पुढे तिथं तुम्हाला दिसणार आहे. जर असं दिसत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं आम्ही भरलेले मार्क सर्व व्यवस्थित आहे आणि बोर्डांना पाठवलेले आहे. त्यानंतर तुम्हाला परत पुढे काय करायचं आहे फायनल मार्कलिस्ट म्हणून एक तुम्हाला इथं कॉलम दिसतील. त्या प्रत्येक विषयांच्या त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्या मार्कलिस्ट डाउनलोड करायचं आहे आणि ते प्रिंटआउट काढायचं आहे. त्या प्रिंटवरती इंटरनल एक्सटर्नल मुख्याध्यापक प्रिन्सिपल सर्वांच्या सही शिक्का करायचा आहे आणि ते सीलबंद पॅकेटमध्ये व्यवस्थित सील करून ते बोर्डाला पाठवायचं आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही फायनल मार्कशीट डाउनलोड करणार ते तुम्हाला असं दिसतील. वरती तुम्हाला सब्जेक्ट कोणता आहे ते दिसतील. त्यानंतर सीट नंबर दिसतील. त्या सीट नंबरच्या पुढं मार्क्स किती तुम्ही टाकलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील. त्यानंतर खाली तिथं इंटरनल एक्झामिनर म्हणून आहे. एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून आहे. त्यानंतर साइन ऑफ हेड ऑफ इन्स्टिट्यूट विथ स्टॅम्प म्हणजे आपल्या कॉलेजचे शिक्का मारायचं प्रिन्सिपल सरांच्या किंवा मुख्याध्यापक सरांचं तिथं साईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इंटरनल एक्झामिनर एक्सटर्नल एक्झामिनर त्या दोघा शिक्षकांचं पूर्ण नाव साईन डेट सर्व करायचं आहे. त्यानंतर खाली तिथं तुम्हाला दिसत असेल ऑनलाईन पद्धतीने पाठवलेले गुण श्रेणी अंतिम मूल्यमापनासाठी ग्राह्य धरले जातील असे अस्वीकरण प्रदान केलेले आहे असं तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथं मेसेज दिसेल. त्यानंतर टाइम स्टॅम्प दिलेले आहे. म्हणजे तिथं टाईमसुद्धा तुम्हाला दिसते तुम्ही कधी त्यांना पाठवलेले आहे कधी तुम्ही हा पेज प्रिंट केलेले आहे ते सर्व तिथं व्यवस्थित दाखवण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स व्यवस्थित भरायचा आहे. संपूर्ण
न चुकता व्यवस्थित मार्क भरायचा आहे. मार्क भरून ते प्रिंटआउट काढून परत बोर्डाला पाठवायचं आहे. जर कुठल्याही शिक्षकांना हे कळालेलं नसेल तर कृपया परत रिपीट व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला समजलेलं नसेल तर तरी तुम्ही दुसऱ्यांना हा लिंक शेअर करा. त्याने देखील बघावा. त्यांना जर कळत असेल तर त्याने तुम्हाला सांगतील. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने मार्क भरायचा आहे आणि ते बोर्डाला पाठवायचं आहे. व्यवस्थित पाठवल्यानंतर तुमचं काम संपणार आहे. तोपर्यंत तुमचं काम संपत नाही माझ्या शिक्षक मित्रांनो. तरी त्यासाठी व्यवस्थित भरावे आणि न चुकता मार्क्स भरावे. ज्यांना जर येत नसेल तर प्रत्येकानं हा व्हिडिओचा लिंक पाठवा आणि जे कोण नवीन असेल तर त्यांना माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. अजून HSC बोर्ड एक्झाम संबंधित बरेच काही अजून येणार आहे पुढच्या येणाऱ्या काळात. ह्यावर्षीसुद्धा येणार आहेत. त्यांचा देखील व्हिडिओ आपल्याला आमच्याकडून तुम्हाला मिळत असणार पुढे. तर प्रत्येकांना एकदा नमस्कार. परत पुढच्या एखाद्या क्लास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.